मी कोल्हापूरची पंचगंगा, विस्तीर्ण, विक्राळ आणि अथांग. हे माझंच पात्र आहे यावर तुमचा विश्वास बसणं तसं कठीण आहे. पण 4 दिवसांच्या मुसळधार पावसानं मी अशी काही विस्तारले की माझ्या काठावरच नाही तर माझ्यापासून अंतर ठेवणाऱ्यांना सुद्धा मी माझ्या कवेत घेतला. आता हा रंकाळाच बघा ना. एरवी मी रंकाळ्याशी तसं अंतरच ठेवून असते, पण यंदा मी रंकाळ्याशी सलगी गेली. आता हा माझ्यावरचा प्रसिद्ध घाट पहा. म्हणजे तो पाण्यात आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे, पण त्या शेजारीच असलेल्या मंदिरांची गोपुरच माझ्यातून डोकवतात. आणि अगदी त्याच्या शेजारीच असलेला हा शिवाजी पूल आणि त्याच्या शेजारचा हा नवा पूल. या पुलांवरतीही पाणी आलं तर कोल्हापूर बुडतं असं म्हणतात. ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधलेला हा पूल आज तगायत बुडालेला नाहीये, पण त्याचं अस्तित्व माझ्या या पात्रासमोर अत्यंत खुजं ठरतंय. आता हा कोल्हापुरातनं रत्नागिरीकडे जाणारा रस्ता. मी आणखी थोडी पातळी वाढवली असती तर हाही पाण्याखाली गेला असता, पण रस्त्याला अभिषेक घालून मी त्याचा निरोप घेतला. रस्त्यावरच्या पाण्यातनं वाट काढणारी वाहनं मला जणू होड्याच वाटतात. रस्त्याच्या शेजारी असलेली हॉटेल्स आणि पेट्रोल पंप हे माझ्या पुराच्या धोक्यापासून किती जवळ होते याची कल्पना येईल. आंबेवाडीला तर एका बेटाचंच रूप आलं होतं. हे गाव माझ्यापासून काही किलोमीटर लांब असून सुद्धा इच्छा नसतानाही माझ्या विळख्यानं आंबेवाडीचं हे असं बेट बनलं. आता आपण जरा शहरात येऊयात. छत्रपतींच्या न्यू पॅलेसपासनं बऱ्याच अंतरावरनं खरं तर मी व्हायचे, पण यंदा मी राजेंनाही कुर्निसात घातला. कधी नव्हे ते माझं पाणी राजवाड्यातल्या शाळेच्या भिंतींनाही लागलं. मला खरं तर चिंता तेव्हा वाटली जेव्हा राजवाड्याच्या अगदी शेजारीच झालेल्या बांधकामांच्या भिंतींना माझं पाणी लागलं. पुरामध्ये मी विस्तारणार हे माहीत असताना सुद्धा माझ्या हक्काच्या जमिनीमध्ये कोल्हापूरकरांनी बांधकामं का केली? कधी काळी इथे जंगल होतं, थोडी शेतीही होती. मी इथे पावसात यायचे, पण कुणालाही त्रास न देता निघूनही जायचे. पण आज मनात नसतानाही माझ्याच काठावर वाढलेल्यांना मला इच्छा नसताना सुद्धा त्रास द्यावा लागतोय. असं म्हणतात की संस्कृती फुलते ती नदी किनारीच. पण पूर्वी माझ्या सीमारेषा पाळल्या जायच्या, माझा सन्मान व्हायचा. पण आज हव्यासा पोटी माझेच किनारे ओरबाडले जात आहेत. माझ्या हक्काच्या जमिनी घशात घातल्या जात आहेत. तेव्हा माझा आदर करायला शिका, माझ्या सीमारेषाही जपा. अन्यथा मी एक दिवस आपल्याच हक्काची जमीन कायमची परत मिळवेन.